पिंजरा पिंजरा रे। वीर, अरे काय बोलतोयस तू? चंचलासारखी मुलगी तुला सुंदर वाटते म्हणजे आश्चर्य वाटतंय मला। काय रे तिच्याकडे? फक्त पैसा, त्याचा काय उपयोग आहे? एक नंबरची बेअक्कल आहे ती। प्रेम म्हणजे काय तिला कळतच नाही। आपण लग्न सहजीवनासाठी करतो, नवरा बायकोच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण मुलाला जन्माला घालतो, पण नाही। आणि तिचा फंडा काय माहितीये तुला? मूल जन्माला घालायचं म्हणून आपण लग्न करायचं, अशी बिंडोक मुलगी आहे ती। पण एक सांगू नारायणी, म्हणजे नाही म्हटलं तरी तिचा पॉइंट बरोबर आहे। म्हणजे गजाकडून तिच्यावर अन्याय झालाच आहे, म्हणून ती जी काय मागणी कसला अन्याय वीर? अरे त्या फालतू सुपीकडून तिला हरायचं नव्हतं ना, म्हणून तिने जबरदस्ती गजाशी लग्न केलंय, तिच्या ईर्षेला पेटून। नाही पण गजा तिला आवडायचा ना। कोणी सांगितलं तुला? तिचं गजावर प्रेम वगैरे काही नव्हतं। मी तिला सांगितलं की गजाचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, तो तुला सुख नाही देऊ शकणार, पण नाही, ती ऐकायला कुठे मागते माझं। मग ती काय म्हणाली? सुपीला मात द्यावी म्हणून तिने गजाशी लग्न केलंय। तिला मूल बिल काही नकोय। अरे आता तर ती तुझ्या प्रेमात पडली आणि हे तिने माझ्या समोर कबूल सुद्धा केलंय। नारायणी, हे ना सगळं खूप भयंकर होऊन बसलंय ग। मला सांग ना, अशा परिस्थितीत मी काय करायला हवं? काय करावं म्हणजे? सरळ हकलवून दे तिला या घराच्या बाहेर। मागच्या वेळी गोरख काकाला मीच जाऊन सांगितलं होतं की चंचला वीरकडे मूल मागतेय म्हणून। गोरख काका इथे बोलायला आला तेव्हा तूच मला खोटात ठरवलंस, नाहीतर एव्हाना ती घर सोडून गेली सुद्धा असती। अजून काही बिघडलेलं नाहीये वीर। तू आत्ताच गोरख काकाला फोन कर आणि सांग या चंचलाला फरफटत या घराच्या बाहेर घेऊन जा म्हणून। जेव्हा रस्त्यावरचं कुत्रा आपल्याला चावताना तेव्हा आपल्याला कधीच वाईट वाटत नाही, पण आपणच पाळलेलं कुत्र जेव्हा आपल्याला चावताना तेव्हा मात्र आपल्याला खूप वाईट वाटतं, कारण दुःख त्यांनी चावलं म्हणून झालेलं नसतं, विश्वास तुटल्याचं असतं। तू कधी आलीस चंचला? मी जेव्हा इथे असायला हवं होतं ना तेव्हापासूनच इथे आहे। अगं किती विश्वास ठेवला मी तुझ्यावरती, तुझ्याबद्दल कधीच वाईट बोलले नाही मी, आणि बाकीचे जेव्हा तुझ्याबद्दल वाईट बोलायचे ना ते तर मी कधीच ऐकून घेतलं नाही, आणि तू माझ्याच मागे माझी पाठ राखेण म्हणून येऊन मलाच या घरातून बाहेर काढतेस। चंचला ग नाही, प्लीज माझं ऐकून तरी घे। मला काही ऐकायचं नाहीये नारायणी, मुकाट्याने इकडनं निघून जा। खूपच साध्या भाषेत सांगते, तुला कळलं? चंचला तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग। गैरसमज झालेला नाहीये नारायणी,
हे सगळं माझ्या समोर घडलंय, त्यामुळे प्लीज तू उगाच सारवा सारव करायला जाऊ नकोस, कळलं? आनंदीने मला सांगितलं की तुझं माझ्याकडे काहीतरी काम होतं. काय झालं? हेच काम होतं. तू ज्यांना सपोर्ट करतेस ना चंचला, ती माणसं खरी कशी आहेत हे तुला कळावं, हाच हेतू होता माझा. चिल्लर पार्टी इकडं माझ्या खोलीच्या बरेच दारात काय करताय? माझं जाऊ दे होता त्या, पण तुम्ही कुठं चालले एवढं रात्री? कुठं म्हणजे काय पाणी प्यायला चाललोय? पाणी पाणी हवंय? हं? हे काय पाणी आहे घ्या. अरे वा, ताण लागली की पाणी हजर. रूम सर्विस आहे काही? तात्या, आज अमावस्या आहे. हमशी इश, तिकडे बघू नका. का ही काय साधी सुधी अमावस्या नाहीये, म्हणजे? लय खत्री अमावस्या आहे. खत्री? बघा ना कशी शांतता पसरली आहे. हा, हे बघा, तुम्ही या दिवशी जर का बाहेर पडलात ना, तर तुमची पावलं कधी कुठं आणि कशी वळतील सांगता येत नाही. काय सांग? हा, आणि तात्या, तुमच्या जीवाला लय धोका आहे हे काय? असं ईरदादानी सांगितलंय मला, म्हणून मी इथं थांबलोय आणि तुमची सगळी सोय केली आहे. हा, सगळी सोय म्हणजे? म्हणजे हे बघा, हे घ्या, घ्या थोडी. नाही, राहू दे. अहो घ्या ना. राहू दे. काय आहे, मी घाबरत नाही, पण आता ईरच्या शब्दाला मान द्यायला पाहिजे. बरं देते. राहू दे, याच्यामध्ये कुठं बाहेर पडलो तू? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मला ट्रॅप करून फसवलं ना तुम्ही. अगं बुद्धिमान मुली, मग स्वतः ट्रॅप होशील असं वागायचंच नव्हतं ना. खोट्या पद्धतीने आमची मैत्री तोडली तुम्ही. नारायणी, खोटेपणावर उभं राहिलेल्या कर्तृत्वाला खोटेपणाचा फटका बसला तर खरं तर त्याचं दुःख व्हायला नकोय ना. तुम्ही माझ्या भावनांशी खेळलाय. मला एक सांग नारायणी, तुला कधीपासून कळायला लागल्या का भावना? कारण तू ना तर एक चांगली मुलगी आहेस, ना एक चांगली बायको आहेस, ना एक चांगली मैत्रीण आहेस. कुठल्याही नात्याची परीक्षा घेतली ना नारायणी, तर तू त्यात नापासच होशील. मग उगाच दुसऱ्यांना का दोष देतेस? उगाच उपदेशाचे डोस मला पाजू नकोस. नारायणी, काय झालंय त्यापेक्षा काय होईल याचा विचार कर. मी तुला आधीच सांगितलं होतं नारायणी, ओजसचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला तूच जवळची आहेस नारायणी. अगं, ज्याच्याबरोबर तुला संसार करायचा आहे नारायणी, त्याला एक तरी संधी दे. तुम्ही माझ्या बाबतीत जे केलं त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि राहिली गोष्ट ओजसची ना, ते माझं मी बघून घेईन. ठीक आहे मॅडम, मग मला एवढंच सांगा की ओजसला कधी बोलवायचं तुम्हाला घेऊन जायला? अशी काही गरज नाहीये. मला माझ्या मम्माचं घर माहित आहे. पंढऱ्या, ही बही किराणा मालाची यादी आहे. समद सामान घेऊन ये. आणि गहू बी दळायला टाकले, ते बी आणायचे. वा आनंदीबाई, अहो संपली का अमावस्या? अमावस्या? अहो
काल नव्हती का अमावस्या? तुम्ही नव्हतं का सांगितलं आमच्या जीवाला धोका म्हणून? मी सांगितलं होतं. हा तात्या, संपली अमावस्या, संपली. अहो काल कुठं अमावस्या होती? साधी सुद्धा अमावस्या नव्हती, खत्री अमावस्या होती, खत्री. काय बोलतायत हे? काल नव्हती अमावस्या. अहो जाऊ दे ना ललिता काकू, कशाला तो विषय काढते आता? संपली अमावस्या, जाऊ दे. हो ना तात्या, कशाला उगाच नसते विषय काढायचे. संपली संपली अमावस्या संपली. आणि आमच्या मागची 7.5 पण चालली आहे बघा त्या अमावस्ये बरोबर. मी काही इथे कायमची राहायला आले नव्हते. रे आम्हाला असं वाटलं की तुम्ही 6 महिन्याचा करार करून इथंच राहताय का काय? अक्का शेलारांच्या मुलीला तात्या देशमुखांच्या घरी करार करून राहण्यापेक्षा मी जीव दिलेला बरा. हो असं काय शुभ कार्याला असं अशुभ बोलू नका मुखा वाटत. जाऊ दे ना ग नारायणी, तू जाशील ना नीट का मी येऊ सोडाया? हो मिशे, अवा अक्का शेलारची पोरगी ती. सावध करायचं असेल तर तिच्या वाटत येणाऱ्या लोकांना सावध करा. नारायणी जाऊ दे ना, तू कशाला नादाला लागते त्यांच्या? तू निघ, तुला उशीर होतोय. जाते मी. कोणी मला सल्ले द्यायची गरज नाहीये. समर्थ आहे मी माझ्या घरी जायला. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार. काही दिवस मला माफ करा गोरख दादा. मी माझे सगळे प्रयत्न पणाला लावून नारायणीचं आणि माझं लग्न टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते. नारायणीने मला मारहाण केली, काही वेळा घराबाहेर हाकललं, तरी सुद्धा मी तिचा तो वेडेपणा असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिने किती अपमान केलाय दादा माझा, पण मी त्याने खचून नाही गेलो. उलट तिच्या आणि माझ्या लग्नाशी प्रामाणिक राहिलो आणि ते टिकवण्याचा प्रयत्न केला. एवढी युरोप टूर, मस्त काम, कौतुकाने तिला सांगायला गेलो तर त्याच्या बदल्यात तिने माझ्याकडे डिवोर्स मागितला दादा. तिला जर मुळात हे लग्नच मान्य नसेल तर असं एकतर्फी खेचत राहण्यात काहीच पॉइंट नाही ना. नाही हे बघ ओजस, मला असं वाटतंय की तू अजून काही दिवस वाट बघ. हे बघ, आपलं प्रेम जरी खरं असेल ना तरी ते प्रत्येक वेळी यशस्वी होतं असं नाही. आपण म्हणून खचून नाही जायचं. मला एक सांग, तुझं नारायणीवर खरं प्रेम आहे? थांब ना, काही दिवस थांब, ती नक्की परत येईल. नाही दादा, मला नाही त्यात काही तथ्य वाटत, आणि ती परत येईल असंही नाही वाटत मला. love you, Ojas. I'm sorry. मी खूप अपमान केला तुझा, खूप वाईट वागले. माझ्याकडून चूक झाली, प्लीज मला माफ कर. आता मी सगळं सोडून आले फक्त तुझ्यासाठी तुझ्याकडे.
ओजू डार्लिंग, अख्खे युरोप दौऱ्यात मी हे असे इंडियन कपडे घालू का रे? नको घालूस, तुला काय वाटेल ते तू कर. स्वीटहार्ट, तुला सांगू का, तू ना आत्ता मला अशी कॉलेज मधली नारा वाटतेस, अशी डॅशिंग. आता या घरात आल्यापासून तू असं घरगुती टाईप झाली होतीस. तुला सांगू ओजस, आपण आहे ना युरोपवरून आलो की थेट आपण पुण्याला राहायला जाऊ, कायमचे. इकडे यायचंच नाही परत कधी. ओके, तू म्हणलीस पुणे तर पुणे, तू म्हणलीस नाशिक तर नाशिक. सो स्वीट डार्लिंग. बरं, मी तुझ्यासाठी चहा आणते. त्या चहात आलं टाकू की चहापत्ती? नारा, तू त्या चहात आता विष जरी टाकलंस ना तरी मी त्या गटागटा पिऊन टाकेन. एवढा धक्का दिलायस तुम्हाला मोठा. आलेच. हो. ओजसचा फोन. नारायणीने काय केलं का त्याला? हा ओजस, बोल. अरे वीर, मला ना आनंदाने हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे. मला प्लीज एका प्रश्नाचं उत्तर दे आणि खरं दे ना वीर. ह्या उत्तरावर माझा संसार अवलंबून आहे. बोल नाही. बघ, मी नेहमीच खरं बोलतो ओजस. तुला खरं काय असेल तेच सांगेन. मला सांग, नारायणी स्वतःहून इकडे आली आहे का तिकडे तिने काय आणीबाणी केली म्हणून तुम्ही तिला हाकलून लावलंय? आणि प्लीज वीर, खरं उत्तर दे ना यार. नाही रे, इथे काहीच आणीबाणी वगैरे आली नाहीये. म्हणजे ती आपणहूनच घरातून निघून गेली रे. काय सांगतोस यार वीर? म्हणजे खरंच तिला रिअलाइज झालंय की आता तिचं माझ्यावरचं प्रेमच खरं आहे ते? असू शकतं. म्हणजे माणसाला हे कधी रिअलाइज होऊ शकतं ना. थँक्स यार वीर. काय रे, मी उगाच या मुलीवर एवढा संशय घेत होतो इतके दिवस. ओके, थँक्स, बाय. ऑल द बेस्ट. वीर, तू त्याच्याशी खोटं का बोलला? आनंदी, जर माझा एका खोट्या बोलण्याने कोणाचा तरी संसार वाचणार असेल तर मी रोज खोटं बोलायला तयार आहे. पण मग आता नारायणी गेली, पुढे काय करायचं? आता मिशन चंचला. पिंजरा